हॅलो स्टुडंट्स, कसा चालू आहे अभ्यास? मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण खूप अभ्यास करत असाल. तयारी बोर्डाची. बरोबर मुलांनो, सध्या आपल्याला करायची आहे तयारी बोर्डच्या परीक्षेची आणि त्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओज मी टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला कालच एक व्हिडिओ पाठवला होता की आपण कशा पद्धतीचे महत्त्वाचे कोणते कोणते प्रश्न आहेत ते मी तुम्हाला पाठवले होते. ज्यांनी कुणी हा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो जरूर पहा. तयारी बोर्ड परीक्षेची या अंतर्गत आपण या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न आणि महत्त्वाचे असणारे पॅसेज, मोस्ट आय एम पी असे सर्व क्वेश्चन्सवरचे मोस्ट आय एम पी क्वेश्चन मी तुम्हाला पाठवत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अनसीन पॅसेज कसा सोडवावा. बऱ्याच मुलांना भीती वाटते की अनसीन पॅसेज कसा येईल आणि तो कसा सोडवावा. तर मुलांनो, चला तर आज बघूया आपण की अनसीन पॅसेज कसा सोडवायचा आहे, जेणेकरून की यातला कितीही हार्ड वाटला आलेला अनसीन पॅसेज तरी पण त्यामधले तुम्हाला 10/10 असे मार्क्स पडले पाहिजेत. चला तर मग लवकर सुरुवात करूया. पहा, अनसीन पॅसेज जर आपल्याला सोडवायचा असेल तर त्यासाठी मुलांना आपण काही स्टेप्स लक्षात घ्यायच्या आहेत. मी इथे तुम्हाला 5 स्टेप्स सांगते आहे आणि काही ट्रिक्स सांगते आहे. त्या तुम्ही नीट लक्षात घ्यायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला कोणताही पॅसेज आला तरीसुद्धा तुम्हाला तो पॅसेज जो आहे तो तुम्हाला सोडवता येणार आहे. तर मुलांनो, त्याचबरोबर या आजच्या व्हिडिओनंतर मी नंतर एक व्हिडिओ तुम्हाला सेंड करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला तोही व्हिडिओ पाठवणार आहे ज्यामध्ये मी तुम्हाला मोस्ट आय एम पी अनसीन पॅसेजेस देणार आहे. मोस्ट आय एम पी अनसीन पॅसेजेस कोणते कोणते असतील आणि ते जर तुम्ही तयार करून गेलात मुलांनो, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अगदी 90% खात्रीने सांगते की यातला तुम्हाला पॅसेज नक्की येईल. आणि मोस्ट आय एम पी पॅसेजेस नंतर काही आय एम पी पॅसेजेस मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर पण सेंड करणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मोस्ट आय एम पी पॅसेजेस मी आज तुम्हाला व्हिडिओत पाठवणार आहे आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकन दाबून घ्या, म्हणजे आज त्यानंतर मी जो तुम्हाला मोस्ट आय एम पी अनसीन पॅसेजेसचा जो व्हिडिओ पाठवणार आहे तो तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि ते पण तुम्हाला मोस्ट आय एम पी पॅसेजेस सोडवता येतील. त्याचबरोबर काही 5 आय एम पी पॅसेजेससुद्धा महत्त्वाचे पॅसेज, जास्त महत्त्वाचे ते व्हिडिओत टाकेल आणि त्यापेक्षा थोडे कमी महत्त्वाचे जे 5 पॅसेजेस आहेत ते मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर सेंड करेल. सो सर्वांनी ग्रुप जॉईन करायचा आहे. मी जॉईन करण्यासाठी इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. ज्यांना आणखी आय एम पी क्वेश्चन्ससुद्धा हवे आहेत, आय एम पी पॅसेजेस हवे आहेत, इतरही प्रत्येक जे मी व्हिडिओ आता पाठवत आहे तयारी बोर्डसाठी त्यामध्ये असणारे आय एम पी जे काही इतर क्वेश्चन्स असतील तर ते मी तुम्हाला ग्रुपवर सुद्धा सेंड करेल. कारण ते जर अपलोड वगैरे केले किंवा तुम्हाला वेबसाईटवर दिले ते पाहायला तुम्हाला बऱ्याच जणांना अवघड जातं. त्यासाठी ग्रुप जॉईन जरूर करा. मी ग्रुपवर तुम्हाला ते टाकत राहील, त्यासाठी ग्रुप नक्की जॉईन करा. चला तर बघूया आता अनसीन पॅसेज सोडवायचा कसा. स्टुडंट्स, पहिले महत्त्वाची स्टेप्स लक्षात घ्या. रीड क्वेश्चन्स फर्स्ट ऑफ ऑल. तुम्हाला काय करायचं आहे, पॅसेज वाचायचा नाही आहे, तर आपल्याला पहिले क्वेश्चन वाचायचे आहेत. ओके, ऑल क्वेश्चन, फर्स्ट क्वेश्चनपासून तुम्हाला सर्व क्वेश्चन्स जे दिलेले आहेत ते वाचायचे आहेत. मी तुम्हाला या स्टेप्स झाल्याच्या नंतर एक पॅसेज सोडवून पण दाखवणार आहे, त्यामुळे याच स्टेप्स फॉलो करून आपण तो कसा सोडवायचा आहे. त्याचबरोबर अनसीन पॅसेजमध्ये व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन मुलांना हार्ड जातो, तर त्यासाठी काही मी ट्रिक्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा मुलांनो, पहिली स्टेप करायची आहे, क्वेश्चन्स वाचा. सो रीड द क्वेश्चन्स फर्स्ट ऑफ ऑल. ओके, सो पहिले क्वेश्चन वाचायचा आहे, पॅरेग्राफ पॅसेज वाचायचा नाही. प्रथम प्रश्न वाचा आणि नीट वाचा. त्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप फॉलो करायची आहे, रीड द पॅसेज ट्वाइस. 2 वेळेस पॅसेज वाचायचा आहे. पहिले तुम्हाला तो फास्ट रीडिंग करायचा आहे, पटपट वाचून घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याची थीम लक्षात घ्यायची आहे. रीड द पॅसेज ट्वाइस अँड कीप इन माइंड व्हॉट इज द थीम. नेमका पॅसेज कशावर दिलेला आहे बरं,
टेलिफोनवर आहे का, मोबाईल्सवर दिलेला आहे का, सोशल मीडियावर दिलेला आहे, नेमका दिलेला पॅसेज जो आहे तो कशाबद्दल आहे, एखाद्या क्रिकेटरबद्दल आहे काय, स्पोर्ट्सबद्दल आहे, असा काहीतरी त्याचा एक थीम असते. तर ती थीम लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला उत्तरं लिहायला, शोधायला आणि व्होकॅब्लरी सोडवायला सुद्धा लक्षात येईल. ओके, सो व्होकॅब्लरीसाठी सुद्धा ही ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा की पहिले आपल्याला थीम कळाली पाहिजे. सो पॅसेज ट्वाईस वाचताना फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा पॅसेज वाचाल, रीड फास्टली. ओके, पहिले रीड फास्टली करा, तेव्हाच तुम्हाला थीम कळेल. सेकंड, रीड द पॅसेज स्लोली. रीड द पॅसेज स्लोली. तुम्हाला दुसऱ्या वेळेस तो पॅसेज हळूवारपणे वाचायचा आहे, समजून घेत वाचायचा आहे. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली, आता आपल्याला क्वेश्चन फर्स्ट सोडवायला सुरुवात करायचं आहे. तर जनरली पहिल्या क्वेश्चनचे जे काही ट्रू फॉल्स असतील किंवा फिल इन द ब्लँक्स सांगितलेले असतील, असे वेगवेगळे क्वेश्चन्स येतात यामध्ये. तर तो तुम्हाला पहिला पूर्ण क्वेश्चन वाचायचा आहे आणि फर्स्ट पॅरा वाचायचा आहे. सो फर्स्ट पॅरामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 म्हणजे पहिल्या क्वेश्चनमधले 1 किंवा 2 आन्सर तुम्हाला नक्की पहिल्या पॅरेग्राफमध्ये मिळतात. त्यात नाही मिळालेले जे काही क्वेश्चन राहतील रिमेनिंग, त्यासाठी सेकंड पॅरा वाचा आणि याप्रमाणे तुम्हाला वाचत जायचं आहे. तुम्हाला निश्चित यामधले आन्सर जे आहेत ते मिळतात. मग ते फिल इन द ब्लँक्स असो, ट्रू फॉल्स असो किंवा कंप्लीट असो, अल्टरनेटिव्ह दिलेलं काहीही असो, वॉट एव्हर द क्वेश्चन्स यू कॅन सॉल्व इट. ओके, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बरं, तर फोर्थ स्टेप इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, यू हॅव टू कीप इन माइंड द कीवर्ड्स. काही असे महत्त्वाचे शब्द असतात, ते महत्त्वाचे शब्द गिव्हन लाईनमधले महत्त्वाचे शब्द. मग तुम्हाला हा क्वेश्चन सोडवत असताना सुद्धा कीवर्ड्स लक्षात घ्यायचे आहेत आणि इतर क्वेश्चन सोडवत असताना सुद्धा कीवर्ड्स लक्षात घ्यायचे आहेत. तर कीवर्ड्स म्हणजे काय, तर कीवर्ड्स म्हणजे दिलेल्या तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला असतो किंवा रिकामी जागा दिलेली असते, फिल इन द ब्लँक दिलेली असते, त्यामधला मेन वर्ड त्यातले काही मेन वर्ड पहा आणि ते वर्ड तुम्हाला पॅसेजमध्ये कुठे सापडतात ते पाहायचं आहे. म्हणजे कीवर्ड्स लक्षात घ्या आणि ते पॅसेजमध्ये शोधा. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन 1 मधल्या फिल इन द ब्लँक्स असू देत किंवा क्वेश्चन A2 मध्ये जर काही वेब डायग्राम वगैरे दिलेले असतील तर त्याचेही आन्सर तुम्हाला नक्की सापडतात. ओके, सो कीवर्ड्स शोधायचे. ते कसे शोधायचे ते मी तुम्हाला एक पॅसेज सांगते आहे समजावून, तो आपण सोडवूया. माझ्यासोबत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे कीवर्ड्सवरून आपल्याला कसे उत्तर शोधायचे हे पण कळेल. सो अगेन द नेक्स्ट अँड लास्ट स्टेप इज व्होकॅब्लरी. शब्दांचा जो प्रश्न आहे याचा आपल्याला सगळ्यात हार्ड प्रश्न वाटतो यामध्ये, कारण हा अनसीन पॅसेज असतो. शब्दांचे अर्थच आपल्याला समजत नाहीत, गंभीर शब्द, अतिशय विचित्र शब्द वाटायला लागतात कारण त्याचा मिनिंग माहिती नसतो. तर मग त्यावरून तुम्हाला एकतर सिनोनिम किंवा अँटोनिम शोधायचे असतात, समानार्थी किंवा विरुद्धार्थी. तर अशा वेळेस हा शब्द जो आहे तो सोडवत असताना आपण काय करायचं आहे, तर पहा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. व्हाईल यू आर गोइंग टू सॉल्व द questions based on vocabulary, then you have to keep in mind the keyword. Okay, you have to keep in mind the keyword. So तुम्हाला कीवर्ड म्हणजे आता इथला कीवर्ड कोणता असेल, तर व्होकॅब्युलरीसाठी जो दिलेला गिव्हन वर्ड असेल. कीप इट माइंड द गिव्हन वर्ड. जो तुम्हाला अँटोनिम किंवा सिनोनिमसाठी दिलेला आहे तो शब्द लक्षात घ्या. सो प्रथम दिलेला शब्द शोधा, त्याचा अर्थ लक्षात घ्या व त्यावरून अंदाज लावा. म्हणजे त्यांनी जो शब्द आपल्याला शोधण्यासाठी दिलेला असतो, सपोज एखादा सिनोनिम शब्द शोधायचा आहे आपल्याला, समानार्थाचा शब्द, त्यासाठी त्यांनी एक शब्द दिलेला असेल तर त्या शब्दाचा अर्थ बघा तुम्हाला समजतो का. जर तो समजत असेल तर फारच उत्तम, आणि त्याचा एक नाही समजला तर त्याचा अंदाजा घ्यायचा आहे. इट्स अ ट्रिक. तो अंदाजे गृहीत धरा. फारच नाही समजला तर तो शब्द दिलेल्या पॅसेजमध्ये शोधा. तो शब्द जो दिलेला शब्द आहे ज्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे, तो शब्द दिलेल्या पॅसेजमध्ये जाऊन शोधा. तो शब्द सापडतो पॅसेजमध्ये, मग त्या पॅसेजमध्ये जो जिथे सापडला शब्द त्या पूर्ण त्याचा वाक्य वाचा. शब्द जिथे सापडेल त्याचा वाक्य वाचा, त्यावरून त्याचा अर्थ लक्षात घ्या. अर्थ लक्षात येतो तुमच्या, नक्की येतो, आणि त्यानंतर मग तुम्हाला त्याचा शब्दाचा समानार्थी शब्द लिहायला तुम्हाला
सोपं जातं. ओके, सो यू हॅव टू गेस हिअर. यू हॅव टू गेस. फॉर दॅट just watch that given word and find it in the given passage and try to understand, try to get the meaning of that given word according to that given sentence. दिलेल्या सेंटेन्सवरून त्याचा अर्थ काय आहे तो जर लक्षात घेतलात तर या शब्दांचे अर्थ लिहायला तुम्हाला अतिशय सोपं जातं. या पद्धतीनं मुलांनो नक्की पॅसेजेस सोडवून बघा. मोस्ट IMP तर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओत देतेच आहे, पण काही IMP मी तुम्हाला सोडवायला आपल्या ग्रुपवर टाकणार आहे, तर ते तुम्ही नक्की सोडवा. सोडवल्याच्या नंतर त्यात काही अडचण आल्या तर यू कॅन कॉल मी ऑन माय गिवन नंबर. ओके, तुम्ही मला नंबर दिलेला ह्याच्यावर कॉल करू शकता किंवा मला मेसेज टाकू शकता. मी त्याचे आन्सरसुद्धा नंतर आपल्या ग्रुपवर सेंड करेल. ओके, सो मुलांनो आता ह्या सर्व ट्रिक्स लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला आणि या ट्रिक्सच्या सहाय्याने आपण चला तर एक पॅसेज सोडवूया आणि या पॅसेजवरून आपल्याला कळेल की आपल्याला कशा पद्धतीनं अनसीन पॅसेज सोडवायचा आहे. सी हिअर, हा एक पॅसेज आहे मुलांनो. हा बोर्डच्या एका एक्झामला आलेला हा पॅसेज आहे. ओके, सो असा तुम्हाला पॅसेज दिलेला असेल, बट आपल्याला पहिली स्टेप कोणती करायची आहे तर रीड द क्वेश्चन्स फर्स्ट ऑफ ऑल. ओके, सो पहा इथे पहिला क्वेश्चन दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स. हा फिल इन द ब्लँक्सचा फर्स्ट क्वेश्चन वाचायचा. ओके, फर्स्ट क्वेश्चन झाल्याच्या नंतर डोंट रीड पॅसेज. ओके, पहिला फर्स्ट क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर हा A2चा क्वेश्चन वाचायचा आहे. काय दिलेलं आहे, बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ या पद्धतीनं लक्षात घ्यायचा आहे क्वेश्चन. त्यानंतर फाइंड द अँटोनिम्स. अँटोनिम दिलेला आहे आपल्याला. विरुद्धार्थी शब्दाला कोणते दिलेत, वर्बल, एंटरटेनिंग, सेंडर आणि कम्फर्टेबल. ओके, या पद्धतीनं आपल्याला सर्व क्वेश्चन्स वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपली सेकंड जी स्टेप आहे स्टुडंट्स, त्या सेकंड स्टेपनुसार आपल्याला काय करायचं आहे तर आपली सेकंड स्टेप आहे रीड द पॅसेज ट्वाइस. 2 वेळेस हा पॅसेज आपल्याला केअरफुली वाचायचा आहे. ओके, सो रीड दिस पॅसेज व्हेरी केअरफुली. राईट, पहिले फास्ट रीडिंग करा. ओके, देन सायलेंट रीडिंग, स्लोली रीडिंग करा. 2 वेळेस रीडिंग झालं. त्यानंतर आपली थर्ड स्टेप असणार आहे. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला आता सोडवायचा आहे. ओके गाईज, हा आपला फर्स्ट क्वेश्चन असणार आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये पहिला जो आपल्याला दिलेला आहे, डॅश डॅश % ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. तर ही आपली फिल इन द ब्लँक आहे. त्यासाठी मी सांगितलं तुम्हाला की यू हॅव टू रीड द फर्स्ट पॅरा. बघा, फर्स्ट पॅरा जर तुम्ही वाचायला लागलात, अकॉर्डिंग टू सम एक्सपर्ट्स अ स्टॅगरिंग 93% ऑफ अवर डेली कम्युनिकेशन इज नॉन व्हर्बल. सो हाच पॉईंट आलेला आहे इथं, डॅश डॅश %. सो किती % आहे, 93%. आता याच्यात पाहताना मी सांगितलं होतं तुम्हाला की कीवर्ड पाहायचेत. हे कीवर्ड तुम्हाला जर पटकन लाईन नाही सापडली तर कीवर्ड लक्षात घ्या. आपल्याला % शोधायचं आहे, कम्युनिकेशन शोधायचं आहे, डेली कम्युनिकेशन शोधायचं आहे. देन दिस इज % ऑफ अवर डेली कम्युनिकेशन. सो हा कीवर्ड आपल्याला मिळालेला आहे, डेली कम्युनिकेशन. म्हणजे आपल्या ह्या सेंटेन्स पाहायचं पुन्हा एकदा, सेम आहे का, हां, येस, राईट. मग आपली फिल इन द ब्लँक असणार आहे 93%. ओके, सो या पद्धतीनं कीवर्ड शोधून आपल्याला फिल इन द ब्लँक्स लिहायचे आहेत. याच पद्धतीनं स्टुडंट्स आपल्याला सेकंड फिल इन द ब्लँक पहा, आय कॉन्टॅक्ट इज अनदर टाईप ऑफ. सो मी सांगितलं फर्स्ट पॅरेग्राफमध्ये नाही सापडलं तर सेकंड पॅरा पाहायचा आहे. पुन्हा कीवर्ड लक्षात घ्या, आय कॉन्टॅक्ट. सो आय कॉन्टॅक्ट शब्द मला इथेच सापडला. सो इज अनदर टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इज अनदर टाईप ऑफ, मग आपल्याला इथे लिहावं लागेल नॉन व्हर्बल. सो याच मेथडनं स्टुडंट्स मी याच्यामध्ये खालच्या सेकंड, थर्ड आणि फोर्थ ह्या फिल इन द ब्लँक पण मी तुम्हाला इथे अंडरलाईन करून दाखवलेल्या आहेत. तुम्ही याच पद्धतीनं त्या सोडवायच्या आहेत. नाव द क्वेश्चन सेकंड. आता बघूया आपण क्वेश्चन सेकंड कसा सोडवायचा आहे. सी हिअर स्टुडंट्स, कंप्लीट द वेब. बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. आता मला कीवर्ड पाहायचा आहे, बॉडी लँग्वेज इज अ कॉम्बिनेशन ऑफ. ठीक, तर मी पॅरेग्राफ वाचत वाचत येईल.
आता इथं पाहत मला वाचल्यानंतर लक्षात येईल की मला इथे सापडेल इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ. सी हिअर बॉडी लँग्वेज शब्द इथे आहे. इज अ कॉम्बिनेशन ऑफ. इज अ कॉम्बिनेशन ऑफ. कॉम्बिनेशन ऑफ कशाचं कॉम्बिनेशन आहे? फेसियल एक्सप्रेशन. 4 पॉईंट दिलेले आहेत आपल्याला. पहिला त्यांनी सांगितलं आहे बघा, इथं कॉमा दिला आहे फेसियल एक्सप्रेशन. सो मी इथे लिहिते फेसियल एक्सप्रेशन. अशीच वेब डायग्राम तयार करून तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे जेस्चर्स, आय कॉन्टॅक्ट, बॉडी मुवमेंट्स अँड पोस्चर्स अँड व्हॉइसेस. सो आपल्याला एक एक पॉईंट ह्या एकेका ब्लॉकमध्ये लिहायचा आहे. सो सेकंड इज जेस्चर्स, देन थर्ड इज आय कॉन्टॅक्ट. ओके. त्यानंतर फोर्थ वन इज आपल्याला हा पूर्ण लिहावं लागेल बॉडी मुवमेंट्स, पोस्चर्स अँड व्हॉइसेस. सो बॉडी मुवमेंट्स, पोस्चर अँड व्हॉइस. ओके. सी या पद्धतीनं आपण हे आन्सर लिहिलेलं आहे. सो हे आन्सर आपल्याला इथेच सापडलेलं आहे. या पद्धतीनं कीवर्डनुसार आपल्याला हे आन्सर शोधता आलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन अबाउट व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी सोडवत असताना कसं लक्षात घ्यायचं? आता इथं आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. सी हिअर अँटोनिम. अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द. आता अँटोनिमसाठी मी तुम्हाला सांगितलं, आता इथं पहिला वर्ड दिलेला आहे सी हिअर व्हर्बल. आता व्हर्बल हा शब्द तुम्हाला पॅसेज वाचतानाच तुमच्या ही गोष्ट पटकन लक्षात आलेली असते की व्हर्बलचा आपल्याला शब्द दिलेला आहे नॉन व्हर्बल, आणि तो बहुधा तुम्हाला माहिती पण असतो. आता माहिती असेल तर पटकन लिहा. आता एंटरटेनिंग शब्द आहे. एंटरटेनिंग समजा तुम्हाला समजत नाही तर तुम्ही पॅसेजमध्ये जा, एंटरटेनिंग शब्द शोधा, त्याचा अर्थ लक्षात घ्या आणि त्याच्या अर्थानुसार त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द काय होऊ शकतो याचा अंदाजा घेऊन पॅसेज पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला हा शब्द नक्की सापडेल. याच पद्धतीनं सेंडर आणि कम्फर्टेबल याचेही तुम्हाला विरुद्ध अर्थाचे शब्द याच मेथडनी शोधायचे आहेत. की सेंड, बघा अर्थ लक्षात काढेल, आपण गेस करायचा ह्याचा. सेंड, सेंड म्हणजे पाठवणे, सेंडर म्हणजे पाठवणारा. ठीक आहे. मग एक पाठवणारा आहे तर एकाला ज्याला मिळेल तो असणार आहे. एक पाठवतो, एक घेतो, मग घेणारा असेल. अशा पद्धतीनं त्याचा अंदाज लावायचा आहे. यू हॅव टू गेस द मिनिंग, अपोजिट मिनिंग ऑल्सो. अपोजिट मिनिंगसुद्धा गेस करायचे आहेत. मग त्यावरून तुम्हाला तुमची उत्तरं शोधता येतात. ओके स्टुडंट्स. सो याच मेथडनी तुम्ही जर शोधायला गेलात तर याच मेथडनी आपल्याला जर आपण सोडवत राहिलो तर आपल्याला बघा प्रश्न कळतील. आणि याच मेथडनी तुम्ही जर शोध घेतला तर पहा आपल्याला आणखी एक क्वेश्चन दिलेला आहे इथे. तो म्हणजे डू ॲज डिरेक्टेडमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. पहा द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशन्स, आणि क्वेश्चन दिला आहे फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन. तो मी इथं करून दाखवलेला आहे. याचा आन्सर कुठेही मिळत नाही. हा ग्रामरचा क्वेश्चन आहे. ग्रामरच्या क्वेश्चन्ससाठी तुम्ही आपल्याकडे व्हिडिओज अनेक आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये प्रत्येक ग्रामरचे पॉईंट मी समजावून सांगितलेले आहेत. तयारी बोर्डच्या परीक्षेमध्ये आणखीही सर्व ग्रामरचे पॉईंट जे आहेत ते मी कमी वेळेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करणारच आहे. त्याचप्रकारे A5मध्ये पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ कमेंट. यावर तुम्हाला कमेंट लिहायची आहे. हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्हाला मनानेच लिहावं लागतं. सो स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपल्याला हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला लिहावे लागतात. सो ही झाली मेथड हाऊ टू सॉल्व अनसीन पॅसेजेस, राईट. सो आपण पहा अशाच पद्धतीनं आपण लक्षात घेतो आहोत की अनसीन पॅसेजेस कशा पद्धतीनं आपल्याला सोडायचा असतो. सो स्टुडंट्स, मोस्ट IMP अनसीन पॅसेजेस जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओतला मोस्ट IMP अनसीन पॅसेजेस तुम्हाला लवकरच मिळतील. सो चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करायला विसरू नका, आणि हो, इतर पॅसेजेस मिळवण्यासाठी ग्रुपला जॉईन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.